नमस्कार अँड वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. नवीन फोनमधला पहिला व्लॉग आहे, सो मी एक्सायटेड आहे. पण मला नवीन फोनची अजिबात फिलिंग येत नाही, कारण ॲज इट इज डेटा ट्रान्सफर झाला आहे. त्यामुळे माझ्या मोबाईलच्या लॉकचा जो पासवर्ड आहे तिथून सगळं सेम आहे. सगळे फोटोज ॲज इट इज आलेले आहेत, त्यामुळे असं काही वेगळं वाटतच नाही आहे. जसं मी आधीचा यूज करत होती ॲज इट इज तसाच वाटतो आहे. कारण त्या नवीन फोनचं असं असतं ना की यार पहिला फोटो, मग हे इन्स्टॉल करायचं ते इन्स्टॉल करायचं, पण तशी काही वेळच आली नाही, त्याच्यामुळे ती फिलिंग येत नाही आहे. बट स्टील आय एम एक्सायटेड. सो या न्यू इयरच्या गर्दीत अजिबात स्वतःकडे लक्ष दिलं गेलेलं नाही आहे माझ्याकडे. ना स्किन केअर फॉलो केलं आहे, ना काही फॉलो केलं आहे. कालपासून जरा आमचं छान रुटीन बसलं आहे, पण मी काल रात्री सगळं आवरून ठेवलं होतं छान. जसं मी जनरली आवरते, रात्रीच घरं झाडून पुसून वगैरे ठेवते, भांडी वगैरे सगळं आवरून ठेवते, सो सकाळी फ्रेश वाटतं. सो आताही तसंच काहीतरी सुरू केलं होतं. बट नेहमीप्रमाणे जशी सखी उठते तसा घराचा अवतार चेंज व्हायला सुरुवात होतो. कितीही घर आवरलं मी तरी माझी लेक त्याच्यावर पाणी टाकते म्हणजे टाकतेच. आणि असं आहे ना की लेकीला काय बोलणार, काहीच नाही बोलू शकत. या पिल्लूला तर काहीच नाही बोलू शकत. आणि हे टिकलीचं जे सुरू झालेलं आहे, तुम्ही पण मला कमेंट करताय, तर जी आई लावते ती सगळी लावावीच लागते ना. आज जरा जास्त मोठी लावली आहे सखीने टिकली. तिला इतकं गोड हसू येतं ना जेव्हा तिला टिकली लावून मी आरशात दाखवते. माझी ओढायचं तर ती प्रयत्नच करते, बट जेव्हा मी तिला लावते तिला आरशात दाखवते ना, इतकी गोड लाजते ती. तर बाय द वे आमचं 8:30 ते 8:30च्या टायमिंग आहे झोपायचा, बट काल ती 1 वाजता झोपली. माहीत नाही का, अगदी पोटभर जेवण वगैरे झालं होतं तरी. आणि आत्ता उठली डायरेक्ट 11 वाजता. आणि आता तिच्याच मागे सगळा वेळ जाणार आहे माझा. सो स्टे ट्यून, बघूयात आज दिवसभरात काय काय होत आहे. आज ना मी सखीला आप्पे आणि सांबर ट्राय केला. म्हणजे सांबारची डाळ फक्त तिला फोडणीने दिली, बाकी त्यात सगळं टाकलेलं आहे मी, आमसूल गूळ वगैरे सगळं. तर आम्ही ऑलमोस्ट फिनिश करत आलोय. ओ बबू, तिला ते इतकं आवडलंय आणि ती खूप आनंदाने खाते. आणि आम्हाला खूप आवडतंय की त्यात आमचे पदार्थ खायला लागली आहे, अजिबात नाटक न करता. काय आजीचा कॉल नाही चालू आहे बाबू एवढं बघायला? नाही नाही नाही, मी तुला डान्स नाही करायला लावला. उप्स. काय काय ऍक्च्युली आधी ना मी सखीला असं छान चमच्याने सगळं काढून काढून भरवायचे. थांब बाबू. पण आता तिला ते असं अजिबात चालत नाही. तिला हे डायरेक्ट तिच्या तोंडात असं धरायचं आणि मग ती कोरते. असंच काय ते जेवण आहे आता आमचं. आता ती पेजवाली करून करून खायची. आमचे दिवस संपले हो ना. मोठी झाली ना सखी. तिला आरशात स्वतःला बघायला खूप आवडतं. तिला आत्ताही असं वाटतं की ती आरशातच बघतीये, पण तू सगळ्यांकडे बघतीये. ऍक्च्युली आज मला इतकी भयानक झोप येत होती, माहित नाही का, माझे डोळेच उघडत नव्हते. असं मला कधीच होत नाही. दुपारची मी तर ऑलमोस्ट नाहीच झोपत असं असतं, पण आज मला उठवतच नव्हतं. मला कंटिन्यू इतकी स्वप्न पडत होती. काय झालं माहीत नाही. आज ऑफिस असून निखिलने सखीला सांभाळलंय, कारण मला काहीच सुचत नव्हतं. आत्ता कुठे ती माझ्याकडे आली, त्याच्यामुळे ती मला सोडतही नाही आहे. आता मला आई खूप लागते, कारण आई सकाळपासून खूप जास्त आम्हाला भेटली नाही आहे. आज बरीच कामं पेंडिंग आहे. आज मी तिची खेळणी पण धुतली नाही आहे, काहीच नाही केलं आहे. आणि आता होईल असंही वाटत नाही आहे. फ्रायडे पण काही प्लॅन होत नाही आहे. वेस्ट साईडला सेल चालू आहे, तर जमलं तर निखिल आम्हाला घेऊन जाईल. जमलं तर. बहुत सुन्नी पडती है पती की. बाहेर जायचा प्लॅन फुल ऑन होता आमचा, आणि मी आवरायला घेणारच होते आत्ता. सखीचं तर मी ऑलमोस्ट सगळं काढून ठेवलं होतं. डायपर बॅग पण भरली होती. निखिलला कॉल्स नव्हते, बट अचानक अगदी लास्ट मोमेंटला त्याचं शेड्यूल चेंज झालं आणि आता आम्ही घरीच बसणार आहे. आम्हाला माहिती नाही आम्ही स्वयंपाकात काय करणार आहे, कारण काही प्लॅनच नव्हता. मस्त म्हटलं तर बाहेर जाऊयात डिनरला आणि जरा नवऱ्याचे खर्चही करूयात. 5 तारखेपर्यंत तो राजा माणूस असतो, हे वाक्य लास्ट ब्लॉगमध्ये आवडलं होतं आणि तो खरंच असतो. तर बट असं काही नाही होणार. मे बी उद्या होईल. तर आता पटकन स्वयंपाकाचं बघते. तर आज सकाळी ना मी इडली सांबार केला होता माझ्यासाठी, आणि निखिलसाठी होतं आप्पे सांबार. आणि आय डोंट नो, मी सांबार खूप छान करते, बट मागच्या 2 ते 3 वेळेसपासून मी प्रचंड वाईट सांबार करते. की आमच्याकडनं काय चुकी होते निखिल माहीत नाही. मे बी मी ती तेलाची तुरीची डाळ वापरते म्हणून की काय, बट सांबार खूप वाईट होतं. त्याच्यामुळे निखिलचं अजिबात पोट भरलेलं नव्हतं. आणि असं पण फ्रायडे, सो आज त्याने स्वतःचंच चिकन करून घेतलं आहे स्वतःच्या हाताने.
सो इकडे ही चिकनची रस्सा भाजी आहे, इंद्राणीचा भात केला आहे मी, आणि हे चिकन सुका चिकन सूप जे त्याच्यात लेकीसाठी होतं. सखीने आज फर्स्ट टाइम सूप भात खाल्लाय अगदी पोटभर, त्यामुळे निखिलला खूप बरं वाटतं. तीच पण खाल्लं ना तिने, त्यामुळे निखिल आज हवे ते. याआधी ती खात नव्हती, मला असं वाटायचं माझ्यासारखी ब्राह्मणी होते की काय, बट आज मोडलंय तिने त्याने, तिने आज खाल्लंय, त्यामुळे तिचा पप्पा खूप खुश आहे. माझ्यासाठी काय करावं मला सुचत नाही आहे, बट कुछ तो करेगी मी. बाय द वे, माझी सखी, मला इतकं कौतुकाने सांगावं असं वाटतं ना सगळ्यांना, डॉट 8:30ला माझं पिल्लू इतकं छान झोपी जातं. सी तर बाळाचं रुटीन जर सेट केलं ना ते होतं, आणि सखीचं रुटीन आता इतकं छान बसलं आहे, मुळात फक्त झोपेचं, इव्हन संध्याकाळच्या जेवणाचं पण. ती सकाळी उठते, सकाळी उठल्यानंतर ती 1-1.5 तास खेळते, त्याच्यानंतर ती 2.5 ते 3 तास झोपते, त्यानंतर ती झोपत नाही अजिबात. आणि 8:30 इतका फिक्स टायमिंग आहे आमचा, त्याचा कधी कधी 8:45 होतात फक्त. ती जी 8:30ला झोपते ना, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी उठते 8:30ला. काल रात्री मात्र तिने गडबड केली होती, कारण माझी चूक झाली होती, मी तिला आवाज केला आणि जरा मीच उठवलं होतं तिला, बट ठीक आहे. त्यानंतर 1 वाजेपर्यंत जागली ती, बट आज मी तसं काही करणार नाही आहे. आणि तिचं खायचं पण रुटीन छान बसलं आहे आता. सकाळी पण ती उठल्या झोपायच्या आधी काहीतरी खाते, त्याचबरोबर एक फळ पण खाते त्याच वेळेस. उठल्यानंतर ती जेवते काय असेल ते, त्याच्यानंतर ती जास्त काही खात नाही. मध्ये मी तिला एखादा लाडू किंवा एखादं फळ देते, आणि त्यानंतर डायरेक्ट रात्री जेवते ती. रात्री मात्र ती एकदम मोठी वाटी भरून जे काही असेल ते, म्हणजे मोस्टली तर भात आम्हाला खूप आवडतं, मग डाळ भात. मी तिच्यासाठी काही ते सेरलॅक नाही केलं आहे, जे तांदूळ आणि डाळ टाकून करतात त्या टाईप नाही केलं आहे. मी तिला वेगवेगळ्या डाळी रोज चेंज करत असते, कधी कधी सगळ्या डाळी एकत्र करते. आणि ड्रायफ्रुट्सचं म्हणाल तर ते लाडूमधनं जातात, असं तिचं प्रॉपर रुटीन सेट केलं आहे. त्याचबरोबर तिला अंजीर, चिक्कू, सफरचंद, थोडंफार असे फळं पण आवडतात, सो मध्ये मध्ये ते पण खाते ती. तर छानसं रुटीन बसलं आहे. आता म्हणू नका की सखीची तब्येत नाही आहे, सखीचं वेट किती आहे, तर आय डोंट केअर की तिला किती बाळसं आलं आणि किती नाही. ती खूप हेल्दी आहे, ती आजारी पडत नाही, ती पोटभर जेवते. मी तिला भरवते त्यामुळे मला माहिती आहे की ती इतकी आवडीने खाते. ती आवाज देऊन देऊन खाते करत. सो तिला ते तिच्या अंगी लागतं आहे, ती खाते पिती आहे. सो आय डोंट केअर अबाउट की तिला बाळसं येतंय का, तिचं वजन वाढते का. तिचं वेट पण तिच्या वयानुसार एकदम प्रॉपर चालू आहे. तिची तब्येत दिसत नाही. कोणी म्हणतं की जे व्हिडिओमध्ये बघतात आणि जे समोरून बघतात त्यात डेफिनेटली फरक जाणवतो, कारण व्हिडिओत माणूस जरा थोडंसं जाड दिसतं, फोटोमध्ये व्हिडिओमध्ये. समोरून ती खूप बाळशावाला बाळ कधीच नव्हती. 3-4 महिन्यात तिला बऱ्यापैकी बाळसं आलेलं होतं, गाल वगैरे वरती होते, बट त्याच्यानंतर सखी कधी सुधारली नाही, जशी आहे तशी आहे. बट मी खूप खुश आहे की तिचं झोपेचं आणि खायचं रुटीन जे मी डिस्कस करते आमच्या मम्मी लोकांमध्ये डिस्कस चालतं की नाही झोपत नाही खात, तर तसं काही नाही आहे. तिचं रुटीन छान चाललंय, त्यामुळे काही वाटत नाही. यापेक्षाही छान रुटीन जी रेवा आली तिने माझ्याकडे तिचं होतं. सखी 8:30ला झोपते, रेवा 7ला झोपते. आणि रेवा इज क्यूट चाइल्ड, ती इतकी शांत आहे, ही इतकी गुंड आहे माझी पोर. त्या मनाने ती इतकं छान खाऊ पिऊन घालते, तिचे एका वस्तूशी ती 1 तास खेळते, एकदम छान. सखीचं मात्र तसं नाहीये. सखीला खाऊ घालणं टास्क याच्यासाठीच असतो, म्हणजे ती खाते पोटभर, बट त्या खाताना हा एवढा पसारा घालते, एवढा सारा. तिची ती बास्केट आहे, त्या बास्केटमध्ये तिच्या ज्या सगळ्या खेळण्या असतात. प्रत्येक 2 मिनिटाला आमची खेळणी चेंज होते आणि त्यानंतरच आमचं पोटभर जेवण होतं. बट ठीक आहे, TV आणि मोबाईल नाही दाखवायचा आहे, त्याच्या बदल्यात जर घरात पसारा होत असेल तर चालतंय मला. असं पण ती 8:30-9ला झोपून जाते, त्याच्यामुळे मग मला पसारा आवरायलाही स्कोप मिळतो चांगलासा. घर आहे माझं आवरून जातं. सो छान रुटीन चाललंय सध्या तरी. आणि आता मी माझं काहीतरी खायचं बघते. तर असा काहीसा तो ढोकळा झाला होता. तो येल्लो नव्हता म्हणून ढोकळा वाटत नव्हता मला, आणि टेस्ट पण इतकी काही खास नव्हती, म्हणून तो फोडणीनं तिथं कोपऱ्यातून जेवढा गेला तेवढा मी खाऊन टाकला पटकन. ढोकळा केला मी ट्राय, बट नाही, म्हणजे त्याच्यात काही मजाच नव्हती, एवढा काही खास नव्हता तो. मग निखिलची अर्धी भाकरी उरलेली होती आणि चटणी संपत आली, अशी डबा घासायला टाकायचा उद्या, आणि महिना होऊन जाईल तिला आता. सो चटणी भाकर असा मला आवडते, पण अशी पण चटणी भाकर. सो असा एकदम सिम्पलसा मेन्यू आहे. निखिल खाली ग्राउंडवर क्रिकेट खेळायला.
काय आज लवकर येणार नाही कारण आज फ्रायडे आहे, तर मज्जा करूनच येईल तो, त्याची काळजी असेल ती. त्यानंतर ही चटणी संपत आली आहे, सो उद्या परवा मी बनवेल आणि जेव्हा पण बनवेल तेव्हा मेक शुअर करेल की मी व्लॉग शूट करेल. मला स्वयंपाक करताना एवढं शूट करता येत नाही कारण खूप घाई असते ना सखीच्या टाईमनुसार, पटपट मॅनेज करायचं, म्हणून सखीच्या पण रेसिपी जास्त शूट होत नाही. अर्थात मी असं विशेष काही करत आहे नाही तिच्यासाठी, वेगळं काही जे जेवणातलं आहे तेच करते. सो तरीही जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आय नो मला काही विशेष नाही दाखवता आलं आहे आज, बट असं काही सिम्पलचं डेली रुटीन असतं ते मी शेअर केलं आहे. सो जर आवडलं असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय आवडतं आहे आणि काय नाही. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.